तर आपण बघतोय पहिल्या चेंडूवर चौकार येताना सुरेख सुरुवात आपल्याला म्हणावी लागेल ती म्हणजेच पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. या वेळेला त्रिफळाचे होताना पहिल्या चेंडूवर चौकार आला. तदनंतर आपण बघितलं तर इन साइड एज आणि चेंडू एस्टनचा वेध घेतोय. फलंदाज रोशन बाद होतोय 4 धावा करून. मस्ती बॉयज हा संघ आपण बघतोय फलंदाजी करताना पहिल्या चेंडूवर चौकार तदनंतर विकेट. जे श्रोते युट्यूबच्या माध्यमातून वंदे स्पोर्ट्सशी जोडले गेलेत त्यांचं सुद्धा आम्ही हृदयपूर्वक आभार व्यक्त करतोय. एक बेस्ट नेटवर्क आपल्याला बघायला मिळतोय. युट्यूबच्या माध्यमातून ही लाईव्ह स्पर्धा आपण बघतोय वंदे स्पोर्ट्सच्या माध्यमातून. आणि या वंदे स्पोर्ट्सचं सुद्धा आम्ही कौतुक करेन कारण खूप कमी वेळामध्ये मात्र खूप उज्ज्वल नाव निर्माण केलंय आणि या लाईव्ह क्षेत्रामध्ये त्यांची कामगिरी सुद्धा चांगली. क्लिअरिटीच्या बाबतीत सुद्धा वंदे स्पोर्ट आपण बघतोय जबरदस्त. आणि या वेळेला आपण बघतोय अप्रतिम चेंडूला मात्र हाताळलं जातंय. 1 धाव येते. 5 धावा धावफलकावर 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. चला दोन्ही संघाचा 12वा खेळाडू क्षेत्ररक्षण करणारा संघ 12वा खेळाडू पाठवायचा आहे. सूरज या वेळेला डाऊन द लेग मारा होता. खराब लाईन लेंथ बघायला मिळते. व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. 5 धावा ऑन द बोर्ड आपल्याला. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला आपण बघतोय 6 रन्स ऑन द बोर्ड आणि इथे मात्र जोरदार अपील बघायला मिळतोय. तदनंतर 1 धाव येताना धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 7 धावा. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर सूरज. 4 षटकांच्या खेळामध्ये मोठी धावसंख्या उभी करणं गरजेचं आहे. हलक्या हाताने चेंडूला मात्र सिली पॉइंटला खेळलंय. 1 धाव येते. 1 धावेने धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 8. या धावसंख्येवर षटक क्रमांक पहिलं सुरू आहे आणि पहिल्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ होतोय. सूरज गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय. 8 धावा धावफलकावर. इथे मात्र फलंदाज बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय. बाद होणारा फलंदाज आपण बघितला तर मनोज हा 0वर बाद होतोय. आणि धावसंख्या आपण बघितली तर पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर 8 या धावसंख्येवर 2 गडी बाद होताना आपल्याला बघायला मिळतात. रोहित नवीन फलंदाज नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. रोहित शिवसाई संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. तर फलंदाजीसाठी आपण बघतोय मस्ती बॉयज. आज संघ मात्र फलंदाजी करताना 8 धावा पहिल्या षटकात आल्यात. 2 गडी बाद झालेत. नवीन फलंदाज रोहित मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय नॉन स्ट्राईक एंडवर आहे.
रोहित माळी स्ट्राइक एंडवर आपण बघतोय. वैभव यावेळेला मात्र सुरेख फटका बघायला मिळतोय. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. थोडीशी खराब फेकी आणि त्यानंतर मात्र दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होताना आपल्याला बघायला मिळते. धावसंख्या आपण बघतोय 8 धावा, माफ करा 10 धावा. पहिल्या षटकात 8 होत्या तर 10 धावा आपल्याला बघायला मिळतात. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल मिस्टर वैभव. पहिल्या षटकातील 8 धावा, तदनंतर 2 धावा पहिल्या चेंडूवर. इथे मात्र सुरेख फटका बघायला मिळतोय. चेंडू सीमारेषा पार षटकार येतोय आणि धावसंख्या आपण बघतोय 16 धावा. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. स्टायलिश फटका बघायला मिळाला. पूर्णपणे मात्र एलिव्हेशन बनवलं होतं. उजव्या यष्टीच्या बाहेर जाऊन लॉंग लेगच्या वरून खेळण्याचा जो पवित्र होता त्याचा मनसुबा होता आणि तोच मात्र सक्सेस होताना आपल्याला बघायला मिळाला. गोलंदाज पुन्हा एकदा वैभव. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर आपण बघणार आहोत वैभवला. सुरेख अप्रतिम फटका आपल्याला बघायला मिळतोय. बॅकवर्ड पॉइंटला चेंडू निघून जातोय 4 धावांकरिता आणि या चौकारानंतर धावसंख्या आपण बघितली तर 20 रन्स ऑन द बोर्ड. 20 धावा धावफलकावर बघायला मिळतात. मस्ती बॉयज हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. 20 रन्स ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला मात्र चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. चेंडू मात्र हलक्या हाताने खेळून 1 धाव पूर्ण होते आणि एका धावाने धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 21. गोलंदाज वैभव. फुलटॉस चेंडू आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि षटकार. झेल सुटतोय. चेंडू 6 धावांसाठी जातोय बाहेर. 27 धावा धावफलकावर वैभवचे 5 चेंडू झालेले आहेत. क्षेत्ररक्षकांची साथ ही खूप महत्वाची असते आणि ती साथ मिळताना आपल्याला बघायला मिळत नाही. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र सुरेख डिलिव्हरी बघायला मिळाली. चेंडू मात्र निघून जातोय तो म्हणजे निर्धाव. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीखेर 27 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. तब्बल 17 धावा तर 19 धावा या षटकाचा आपण विचार केला तर आलेल्या आहेत. 2 षटकांचा खेळ होतोय. 27 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. तिसरं षटक घेऊन गोलंदाज कोण येतोय? गोलंदाजी मार्कवर प्रदीप आलाय. प्रदीप कशा पद्धतीने गोलंदाजी करेल हे बघणं महत्वाचं असेल. शिवसाई संघ आपण बघतोय क्षेत्ररक्षण करताना तर फलंदाजी करताना मस्ती बॉयज. इथे मात्र चेंडू निघून जातोय. बघूया पंचांचा इशारा. 4 धावा येतात आमच्यापर्यंत पोहोचतोय इशारा आणि या चौकारानंतर धावसंख्येचा विचार केला तर 31. 31 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय.
31 धावा, 31 रन्स ऑन द बोर्ड. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. प्रदीप चेंज ऑफ पेस, पूर्णपणे गतीमध्ये परिवर्तन. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. पंच दर्शवतात व्हाईट बॉल. एका धावेने धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 32. गोलंदाज या वेळेला आपण बघतोय प्रदीपला राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस बघायला मिळाला. इथे मात्र बघूया विकेट येतोय का. गडी बाद होताना आपल्याला बघायला मिळाला. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 32 या धावसंख्येवर मात्र गडी बाद होताना आपण बघतोय. तिसरा रोहित. भूषण 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 32 धावा. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल प्रदीप, तर भूषण एका बाजूने आपण बघतोय स्ट्राइक एंडवर नवीन बॅटर. यावेळेला डाऊन द लेग मारा, व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. 33 धावा धावफलकावर. मोठी धावसंख्या उभी करण्याचा कल दिसतोय या दोन्ही बॅटरचा. याआधी आपण बघितला रोहित बाद झाला होता. गोलंदाज मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक. फलंदाज बाद होताना. तर 5 चेंडूंचा आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ होतोय आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 33. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय प्रदीप. यावेळेला आपण बघतोय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चेंडू निघून जातोय. एका धावेसाठी धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या 34 धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू असेल मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज घेऊन येतोय प्रदीप. आपल्याला बघायला मिळेल गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेला मात्र पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन. फलंदाज बीट होताना बघतोय. 3 चेंडू 3 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय आणि धावसंख्या बघतोय 34 धावा. 34 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. ही रणनीती सुरेख आखली जाते. प्रत्येक षटकामागे मात्र 11 पेक्षा जास्त धावा आपल्याला बघायला मिळतात. 11.33 ची सरासरी आहे. 34 धावा धावफलकावर. शेवटच्या 6 चेंडूंसाठी गोलंदाज कोण येईल गोलंदाजी ट्रॅकवर. या वेळेला आपण बघतोय सुरेख क्षेत्ररक्षण बघायला मिळतोय. 1 धाव येते. एका धावेने धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 1.35 धावा. गोलंदाज दर्शन. शेवटचे 5 चेंडू 35 धावा धावफलकावर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का. इट इज 2 रन्स. 2 धावा येतात आणि धावसंख्या आपण बघतोय 37. 37 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेल्यात. मैत्री चषक सफाळे ही स्पर्धा आपण बघतोय. जबरदस्त आयोजन नियोजन आपल्याला बघायला मिळतंय. आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा आम्ही मैत्री चषक सफाळे या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करीत आहोत. आणि जे श्रोते वंदे स्पोर्ट
वर लाईव्ह स्पर्धा बघतायत त्यांचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय, धन्यवाद. 2 धावा या दरम्यान पूर्ण होताना धावसंख्येचा विचार केला तर 39 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय, 39 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होईल. सूरज, माफ करा, दर्शन. वेळेला आपण बघितलं तर चेंडू निघून जातोय, पंच दर्शवतात खराब चेंडू, वाईट बॉलचा इशारा. 40 धावा धावफलकावर बघायला मिळतात. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालेला आहे, अजूनही 3 चेंडू आहेत. 3 चेंडूमध्ये 6 धावा आल्यात आणि 3 चेंडूमध्ये किती धावा येतील याच्यावर सर्व गणित अवलंबून असेल पुढच्या डावाचं. मोठा फटका आणि चेंडू सीमारेषा पार होईल का? एस, इट इज अ 6 रन्स. 6 धावा, षटकार येतोय आणि 46 धावा तब्बल धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. अजूनही 2 चेंडू आहेत. 2 चेंडूमध्ये किती धावा येतील हे बघणं महत्वाचं असेल. 2 चेंडूमध्ये 4 धावा जरी आल्या तरी सुद्धा एक फायटिंग टोटल आपल्याला बघायला मिळेल. 46 धावा तब्बल धावफलकावर लागल्या गेल्यात. आजच्या दिवसातील हायेस्ट स्कोर आपल्याला बघायला मिळतोय हा 46. मोठा फटका खेळण्याचा नक्कीच प्रयत्न होता, चेंडू निर्धाव निघून जातोय. शेवटचा चेंडू असेल. या वेळेला बघूया पंचांचा इशारा, वाईड बॉल, 1+1. 2 धावा येतात. धावसंख्या आपण बघितली तर 48. पुन्हा एकदा गोलंदाज, फुलटॉस चेंडू होता, एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का? आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय. म्हणजे 49 धावा धावफलकावर आहेत. विजयासाठी 50 धावांचं लक्ष समोर असेल. 50 धावा धावफलकावर लावल्या गेल्या पाहिजे तरच शिवसाई हा संघ मात्र विजय होताना आपल्याला बघायला मिळेल. तर आदरणीय धीरज पाटील डीपीटी उपस्थित होताना आपल्याला बघायला मिळतात. वेलकम. तर विजयासाठी आता 24 चेंडू आणि 50 धावांचं लक्ष समोर असेल. चला त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. तर विजयासाठी आता आपण बघतोय 24 चेंडू आणि 50 धावांचं लक्ष समोर आहे. चला सरावली ऋत्वी 11 सरावली संघाचा संघनायक आपण कमिटी मेंबरशी संपर्क साधायचा आहे. तर वंदे स्पोर्टच्या माध्यमातून ही आपण लाईव्ह स्पर्धा बघतोय.
आणि जे श्रोते जोडले गेले त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. तर विजयासाठी 50 धावांचं लक्ष समोर आहे. 24 चेंडू आणि 50 धावा. वंदे स्पोर्ट आणि VP स्टार नेटवर्क यांच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा बघतोय. जबरदस्त अप्रतिम आयोजन नियोजन या स्पर्धेचं आपण बघतोय. मैत्री सफाळीचे पूर्ण कमिटी मेंबर्स आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद देईन. खूप सुसज्ज असं मैदान इथे तयार केलंय आणि एक चांगला ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलाय. अप्रतिम मैदानाची आखणी आपल्याला बघायला मिळते. जबरदस्त मात्र हिरवळ आहे मैदानावर आणि इथे ही स्पर्धा मैत्री चषकच्या नावाने मात्र खेळवली जाते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्हाला इथे बोलवलं, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतोय. अप्रतिम क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली होती. पहिल्या डावात 49 धावा आणि विजयासाठी 50 धावांचं लक्ष समोर आहे. 24 चेंडू 50 धावा. दर्शन आणि आशिष ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र सज्ज होतोय पहिल्या षटकातील पहिला चेंडू हाताळण्यासाठी. रोशन यावेळेला मात्र एक धाव येताना कचाळ क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. बॅकअप खूपच सुरेख आणि या दरम्यान 2 धावा पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळतात. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 2 या धावसंख्येवर. पहिल्या चेंडूच्या समाप्तीखेर 2 धावा. रोशन गोलंदाजी ट्रॅकवर, तर एका बाजूने दर्शन आपण बघतोय स्ट्राईक एंडवर मोठा फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. आशिष नॉन स्ट्राईक एंडला मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र फलंदाज बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय. वाट बघत होता फलंदाज, पंचांचं बोट वर होण्याची आणि इथे मात्र एश लागली होती हे जाणून होता हा फलंदाज, परंतु क्रीज सोडण्यासाठी तयार नव्हता. इथे नवीन फलंदाज आपण बघतोय सुजल घरत. धावसंख्या आपण बघतोय 2 चेंडूंचा खेळ होतोय. 2 धावा धावफलकावर 1 गडेच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होईल. रोशन गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय. MSCB सफाळे वर्सेस ऋत्वी 11 सरावली. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, माफ करा, 1च धाव मिळते आणि एका धावेने धावसंख्येचा विचार केला आपण तर धावसंख्या जाऊन पोहोचते 3 या धावसंख्येवर. 3 चेंडूंचा खेळ होतोय. 1 बाद 3 अशी धावसंख्या धावफलकावर बघायला मिळते. पुन्हा एकदा रोशन गोलंदाजी मार्कवर. रोशन माळी मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न, झेल बाद होताना काय कमालीचा झेल आपल्याला बघायला मिळाला. व्हॉट कॅच, जबरदस्त कॅच नाही तर ही मॅच आहे आणि हेच दर्शवताना आपण बघतोय क्षेत्ररक्षक काय कमालीचा झेल आपल्याला बघायला मिळाला. उत्तराखंड वरून येथे उपस्थित आहे हा खेळाडू आपण बघतोय. जबरदस्त तर रोशन गोलंदाजी मार्कवर 50 धावा झाल्यानंतर मात्र आत्मविश्वास पूर्णपणे वाढलेला आहे गोलंदाजांचा सुद्धा आणि त्याच अनुषंगाने गोलंदाजी करताना आपण हे गोलंदाज बघतोय.
धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचले 3 या धावसंख्येवर 4 चेंडूंचा खेळ होतोय. गोलंदाज रोशन. इथे मात्र सुरेख फटका बघायला मिळतोय. इनफिल्डच्या वरून वन बाउन्स चेंडूला मात्र क्षेत्ररक्षण केलं जाईल. तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे मात्र आता फलंदाज बाद होतोय. सुजल बाद होतोय. एकही चेंडू न खेळता मात्र सुजल माफ करा एक चेंडू खेळला सुजल आणि बाद होतोय इथे. तर 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. धावसंख्या आपण बघतोय 4 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा रोशन गोलंदाजी मार्कवर. अव्वळेला आपण बघितलं तर मात्र जबरदस्त अप्रतिम टीम वर्क आपल्याला बघायला मिळतोय. आणि धावसंख्या आपण बघितली तर पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर केवळ 4 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात आपण बघतोय. तर 3 बाद आपण बघतोय. 4 धावा धावफलकावर बघायला मिळतात. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. दिप्तेश येतोय गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. कारण मोठं आव्हान आहे 50 धावांचं. आणि पहिल्या षटकाचा आपण विचार केला तर केवळ 4 धावा धावफलकावर बघायला मिळतात. म्हणजे आता 18 चेंडू आणि 46 धावांचं लक्ष समोर आहे. अठरा चेंडू 46 धावा. गोलंदाज दिप्तेश गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघतोय. चला मित्रांनो घाई करा ना प्लीज. या वेळेला आपण बघितलं तर मात्र डाऊन द लेग मारा होता. चेंडू निर्धाव निघून जातोय. 50 धावांचं लक्ष आहे आणि लक्ष्याचा पाठलाग करताना संथ सुरुवात म्हणावी लागेल. कारण सामना तुम्हाला जिंकायचा असेल तर मोठे फटके खेळावे लागतील. एक चेंडूचा खेळ होतोय. पुन्हा एकदा दिप्तेश. झेल होतोय का आणि झेल सुटला इथे. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे मात्र 2 धावा पूर्ण होताना बघायला मिळाल्या. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या धावसंख्येवर 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय आणि 6 धावा धावफलकावर बघायला मिळतात. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल. इथे मात्र सुरेख डिलिव्हरी बघायला मिळते. चेंडू सुरेख हाताळला जातोय. ही ताकद या गोलंदाजाची आपल्याला बघायला मिळते. चांगली गोलंदाजी होताना आपल्याला बघायला मिळते. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. 6 धावा धावफलकावर बघायला मिळतात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि इथे मात्र झेल सुटतोय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवर. MSCB सफाळे आणि सरावळी. MSCB सफाळे आणि MSCB संघ जर आहे. सरावली संघाचा कर्णधार आपण यायचा आहे. धावसंख्या आपण बघितली तर 7 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. दुसरं षटक सुरू आहे. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. चला सरावली संघाचा कर्णधार या. पुन्हा एकदा मात्र जोरदार अपील आपल्याला बघायला मिळतोय. चेंडू निर्धाव निघून जातोय.
चांगल्या चेंडूची सांगता होताना आपल्याला बघायला मिळते. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या स्थिरावलेली आहे 7 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा गोलंदाज. इथे मात्र एक धाव येताना आपल्याला बघायला मिळेल का? एस इट इज अ 1 रन्स. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या 8 धावा. षटक क्रमांक आपण बघितलं तर 2 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय. 8 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. चांगली रणनीती आखलेली आहे ती म्हणजेच आपण बघतोय क्षेत्ररक्षण करणारा संघ आपल्याला बघायला मिळतोय. डीपी धीरज पाटील आपणास नम्र विनंती करतोय की आपण पुढील सामन्याची नाणेफेक करावी. धीरजजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण बघतोय नाणेफेक होते पुढील सामन्याची. सरावली संघाने नाणेफेक जिंकले. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. पहिला चेंडू आपण बघतोय. चेंडू निर्धाव निघून जातोय. सुरेख सामना रंगताना आपल्याला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. इथे मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू निघून जातोय. फक्त खिलवाड सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज, फलंदाज आणि यष्टीरक्षक तिघे खेळतात. बाकीचे खेळाडू आपल्याला उभे राहताना बघायला मिळतात. कारण चेंडू हातातून पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. पुन्हा एकदा मात्र सुरेख फटका बघायला मिळाला. चेंडू निघून जातोय. लॉंगॉनला एक धाव येते. एका धावेने धावसंख्येचा विचार केला तर सुजल घरत आम्हाला दर्शवतात 9 धावा. आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. वंदे स्पोर्ट या माध्यमातून आपण ही स्पर्धा लाईव्ह बघतोय. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या वेळेला आपण बघतोय जबरदस्त अप्रतिम फटका बघायला मिळाला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण होताना धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 11 या धावसंख्येवर. 11 रन्स ऑन द बोर्ड. अजूनही 39 धावांचं लक्ष समोर आहे. चेंडू शिल्लक आहेत 8 चेंडू आणि 39 धावा. इथे मात्र मोठा फटका. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक फलंदाज बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय. 7 चेंडू आणि विजयासाठी 39 धावा. MSEB सफाळे, शैलेश, जयदीप, मिलिंद, हिमांशु, विशाल, धनेश, तेजस, कुणाल, सिद्धेश, अमोल, संकेत, सूरज आणि आतिश असे 13 खेळाडू आपल्याला या प्लेइंग 13च्या लिस्टमध्ये आपल्याला बघायला मिळतात आणि ह्याच्यातून 11 खेळाडू निवडले जातील. नक्कीच 7 चेंडू आणि आता 39 धावांचं लक्ष समोर आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी ट्रॅकवर आदित्य. शेवटचा चेंडू असेल षटक क्रमांक 3 प्रगतीवर आणि 3ऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येते गोलंदाज आदित्य. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आदित्यच्या चेंडूवर. इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात केला जातोय आणि फलंदाज बाद होताना आपल्याला बघायला मिळेल. 6 चेंडू आणि विजयासाठी आता बघितल्या तर 39 धावांचं लक्ष समोर आहे. यानंतर सरावली संघाला नम्र विनंती असेल लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. 6 चेंडू आणि 39 धावा. 6 षटकार जरी आले तरी पण तुम्ही या सामना जिंकू शकत नाहीत. त्यासाठी मात्र प्रयत्न करावे लागतील ते गोलंदाजाला तुम्हाला विजय मिळवायचा असेल तर. परंतु अशक्य असे आव्हान आपल्याला बघायला मिळतंय. क्रिकेटमध्ये अशा घटना फार कमी वेळा झालेल्या आहेत. 6 चेंडू 39 धावा आणि त्या झाल्यात अशी घटना फार कमी आहे. त्यामुळे इथे मात्र क्षेत्ररक्षण करणारा संघ वर्ज ठरताना आपल्याला बघायला मिळतोय. 6-39. नो चेंडू बघा. 1 बाउंड चौकार.
फ्री हिटचा इशारा 1+4 5 धावा येताना आपल्याला बघायला मिळते. आदरणीय सागरजी गरज साहेब इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचं करूया आपण वेलकम. रोहित माळीच्या पहिल्या चेंडूवर चौकार येतोय आणि चेंडू नो होता. यावेळेला चेंज ऑफ पेस, इथे मात्र फलंदाज बाद होतोय. नक्की काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये काही समजत नाही. सूरज मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला बघायला मिळतं. नवीन बॅटर, 5 चेंडू आहेत आणि विजयासाठी आपण बघितलं तर 34 धावांचं लक्ष समोर आहे. 5 चेंडू 34 धावा. तर नवीन गोलंदाज यावेळेला आपण बघतोय. सुरेख चेंडू होता, 1च धाव मिळेल. धावसंख्या आपण बघितली तर आता विजयासाठी 33 धावांचं लक्ष समोर आहे. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 33 धावांचं लक्ष समोर आहे. 4 चेंडूंचा खेळ बाकी. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू मात्र 1 बाउन्स. चेंडूला क्षेत्ररक्षण केलं जाईल का? क्षेत्ररक्षण होईल, चेंडूला फेकलं जाईल. तोपर्यंत 2 धावा. म्हणजे औपचारिकता शिल्लक आहे, फक्त 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल. ह्यानंतर होणारा सामना MSEB वर्सेस ऋत्वी 11 सरावली. 1च धाव मिळेल. तर शेवट 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे शेवटच्या, आणि या 2 चेंडूमध्ये किती धावा येतील हे बघणं महत्त्वाचं असेल. यावेळेला 1 धाव येताना आपल्याला बघायला मिळते. शेवटचा चेंडू असेल मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल. तर यावेळेला आपण बघितलं तर चेंडू शेवटचा हाताळला जातोय आणि इथे मात्र विजय संपादन केला जातोय. चला मित्रांनो, प्लीज यानंतर होणारा सामना असेल सरावली वर्सेस MSEB महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड. आपण बघतोय